केवलकरांच्या फोनमध्ये मुलींचे हजारो नग्न व्हिडिओ आणि फोटो सापडले। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हा धक्कादायक गौप्यस्फोट केलेला आहे। देशातलं सर्वात मोठं रॅकेट असू शकतं असंही चाकणकरांनी म्हटलंय। प्रांजल केवलकरांची एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे अशी माहिती चाकणकरांनी दिली। तर व्हिडिओच्या माध्यमातून मुलींना ब्लॅकमेल केलं जायचं असाही दावा चाकणकरांचा आहे। महिलांची तस्करी मोठ्या प्रमाणात झाल्याचा दावाही चाकणकरांनी केला आहे। तर नशा देऊन मुलींवर लैंगिक अत्याचार केले जायचे, त्यांना ब्लॅकमेल केलं जायचं असंही चाकणकर म्हणाल्यात। घरातील मोलकरणीचेही मोबाईलमध्ये घाणेरडे फोटो सापडल्याचा दावा चाकणकरांनी केला। केवलकरांच्या मोबाईलमध्ये काय सापडलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू। मोबाईल हिडन फोल्डरमध्ये मुलींचे 1497 नग्न फोटो सापडले। मुलींसोबतचे 252 अश्लील व्हिडिओ, त्यात केवलकरही दिसतो। सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून परराज्यातून मुलींची तस्करी करण्यात आली। मुलींना विवस्त्र करून लैंगिक अत्याचार करण्यात आले, नंतर ब्लॅकमेल करण्यात आले। 7 मुलींसोबत आपत्तीजनक व्हॉट्सअप चॅट सुद्धा आढळून आले। आरुष नावाचा माणूस मुली सप्लाय करायचा। खराडी, गोवा, लोणावळा, साकीनाका, जळगावला मुलींसोबत पार्ट्या व्हायच्या। घरातल्या मोलकरणीचेही वाईट फोटो मोबाईलमध्ये सापडल्याची माहिती। प्रांजल केवलकर यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटी हडपसर पुणे येथील घरातून जो मोबाईल जप्त केला होता त्यामध्ये सायबर तज्ञ यांच्या माहितीने तांत्रिक विश्लेषण करून तपासणी केली असता या मोबाईल मधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट, पार्टीचे फोटो, व्हिडिओ तसेच महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले। या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सअप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण 7 मुली आढळून आल्या। या मोबाईल फोन मधल्या हिडन फोल्डरमध्ये 252 व्हिडिओ सापडले, त्यामध्ये 1497 फोटो असे एकूण 1779 फोटो व्हिडिओ आहेत। या व्हिडिओमध्ये पार्टीचे तसेच मुलींसोबत अतिशय अश्लील मुलींचे नग्न फोटो हे या व्हिडिओमध्ये आहेत। प्रांजल केवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे। या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो, सिनेमामध्ये काम देतो, शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं, तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांचे खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते। प्रांजल केवलकर याने खराडीतले स्टेबर्ड हॉटेल असेल, गोवा येथील हॉटेल असेल, लोणावळा, साकीनाका आणि जळगाव या ठिकाणी मुलींना बोलून अशा पद्धतीच्या पार्ट्या केल्याचे निष्पन्न झालेले आहे। तर या सगळ्या प्रकरणासंदर्भात एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली, आपण तीही पाहूया। समर्थन करणार नाही, माझी एवढीच मागणी आहे की पोलिसांनी याची चौकशी केल्यापेक्षा आता पोलीस करतायत, एसआयटी कशाला करतात चौकशी? एसआयटी तुमच्या अंडर आहे, तर केंद्र सरकारच्या अंडरची एखादी निष्पन्न संस्था सीबीआय वगैरे सारख्याने चौकशी करायला आमलार प्रकरण जर असेल तर एसआयटी नाही करू शकत या संदर्भामध्ये। त्यामुळे सीबीआयकडे चौकशी करा, पण या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगावं की या महिलेची तक्रार आली, या मुलीची तक्रार आली आणि ह्याच्यात आहे, ही आत्ता जी माहिती देत आहे हे प्रायव्हेट आहे, माझं प्रायव्हेट लाईफ आहे। या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे। तुम्हाला जर आणखी काही सांगायचं असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे, गुन्हा दाखल करून त्याला रिसर कायदेशीर काय मी म्हणणार आहे की असं केलं असेल समाजाला अत्यंत घातक आहे, तो माझा जावई असो की कोणी असो त्याला फाशी दिली पाहिजे।